रत्नागिरी जिल्ह्यात सध्या CNG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटकांची वाढलेली गर्दी आणि वाढती मागणी यामुळे जिल्ह्यातील अनेक CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड, लोटे आणि राजापूर परिसरातील CNG पंपांवर गॅस भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरातील काही पंपांवर तर जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह राज्याबाहेरील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे CNGवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. CNG भरण्यासाठी वाहन चालकांना तब्बल 2 ते 2.5 तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक वाहन चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान लवकरात लवकर CNGचा पुरवठा सुरळीत करून तुटवडा दूर करावा अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत पर्यटक पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. किती वेळापासून तुम्ही लाईनमध्ये आहात आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे पंपाची? आम्ही आता अर्धा तासापेक्षा जास्त झाले इथं उभे आहेत लाईनमध्ये. इथे काहीतरी एकच फक्त पंप चालू आहे असं आहे आणि खूप त्रास होतोय पर्यटकांना इथे. आम्ही मुंबईवरून आलोय आणि येताना पण खूप पंप कमी आहेत. पंपांची संख्या जरा गव्हर्नमेंटने वाढवली पाहिजे आणि थोडंसं सर्व्हिस आता दिली पाहिजे, कारण आता रोड पण हायवे पण बनत चाललाय, तर पर्यटकांची पण संख्या इथे जास्त वाढणार आणि पुन्हा हा खूप लोड होणार आहे.